होती पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये, पण आता चॅलेंज वाढलेलं असणार आहे कारण समोर जे गोलंदाजी आक्रमण आहे ते फार धारदार आहे. केवणी दिवे संघ आपल्या चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो. जयेश पाटीलच्या सोबत मोनिश सलामीला आलेला आहे. मोनिश देखील एक अतिशय चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. आक्रमक सुरुवात त्याच्याकडून देखील अपेक्षित असेल. पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज देवेन. आठ वाजून 40 मिनिटं होत आहेत आणि पहिला बॉल या सामन्याचा डिलिव्हर केला जात आहे. पहिल्या बॉलचा सामना करेल जयेश पाटील. पहिल्याच बॉलवर आक्रमण, अगदी गॅपमधून बॉल पाठवलाय, वाईड ऑफ डीप मिड विकेट, सीमारेषा पार, येतोय चौकार. जबरदस्त फटका जयेश पाटीलच्या बॅटमधून चांगली सुरुवात करत असताना. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये जी फलंदाजी जेपीनं केली होती त्यानं निश्चित रूपाने आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे. उजव्याष्टीच्या बाहेरचा बॉल होता, अक्रॉस द लाईन स्विंग केलाय, पाहू शकाल. उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता हा, मात्र चांगलं टायमिंग साधलंय, प्लेसमेंट चांगलं होतं. डीप मिड विकेटला तिकडे खेळाडू खरं तर आहे, थोडासा स्क्वेअर आहे तो फिल्डर, एक खेळाडू लॉंग ऑनला होता, दोघांच्या मधून गॅप शोधला आणि 4 धावा. यावेळेला हुक करत असताना आणखी एक चांगला फटका, बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, येतोय आणखी एक चौकार. स्वीपसाठी तो सज्ज होत आहे, परंतु त्याने देखील पाहिलं की लेंथ चेंडूचे फार आखूड आहे आणि त्यामुळेच नंतर योग्य पोझिशनमध्ये येत असताना चेंडूच्या लाईनमध्ये जात असताना चेंडूला हुक केलंय. लॉंग लेगला कुठलाही फील्डर नव्हता. वेकेंट एरियामधून बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडत असताना जयेश पाटील सलगचा दुसरा चौकार जेपीच्या बॅटमधून. चांगली सुरुवात येथे पाहायला मिळत आहे गावदेवी ओवळी संघाकडून. टॉस गमावल्यानंतर ते प्रथम बॅटिंग करतायत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हो 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 फॉलिंग स्लॉग स्वेप, जयेश पाटीलचा हा ट्रेडमार्क फटका आहे, बॉल सीमा पार, येतोय षटकार. आगमन झालंय खास ओळीवरनं. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ओळीच्या कुठल्याही फलंदाजाने लागोपाठ 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचप्रमाणे विकास सांगो पाटील साहेब, माजी उपसरपंच ओवळी यांचं सुद्धा स्वागत आहे. अगदी मेगा स्क्रीनवर जाऊन चेंडू धडकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आधी 2 चौकार, त्यानंतर षटकार. उजव्याष्टीच्या बाहेर जात असताना संपूर्ण ताकद झोकून दिली होती त्या फटक्यामध्ये. शरीराचं संतुलन थोडंसं गमावताना दिसला जेपी, परंतु तोपर्यंत त्याने काम आपलं चोखपणे केलं होतं. बॅटच्या अगदी मधोमध घेत असताना चेंडू भिरकावून दिलाय. स्लॉक स्वीप करत असताना फॉलिंग स्लॉक स्वीप, एक अद्भुत फटका जयेश पाटीलच्या बॅटमधून. षटकार येतोय. धावसंख्या बिनबाद 14. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. देवेन खरं तर चांगला गोलंदाज आहे, पण समोर एक अत्युच्च दर्जाचा फलंदाज आहे जयेश पाटील. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर उपस्थित आहे, मात्र एक क्विक सिंगल येथे कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेच्या मदतीनं ओवळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15वर. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आहे. गावदेवी ओवळी आणि सुमित कुमार केवणी दिवे या 2 संघांदरम्यानची ही लढत द्वितीय फेरीतील हा सामना आहे. यानंतर देखील काही महत्त्वाचे सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल सामना करतोय मोनिश. ओहो, मोठा फटका आहे, बॉल हवेत, फिल्डर जज करतोय डीप मिड विकेटला. प्रयत्न चांगला आहे, परंतु बॉल त्याला बीट करून सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त फटका यावेळेला, एक ताकदवान फटका होता. लेंथ बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, बाउन्स चांगलाच होता या बॉलमध्ये, मात्र आडव्या बॅटनं पुल करत असताना धोकादायक फटका जरूर होता. कुणाल होता डीपमध्ये, मात्र कुणालच्या अखेर अवाक्या बाहेर बॉल
सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मोनिश. संघाची धावसंख्या बिनबाद 21. आणखी एक मोठा फटका, भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर गेला. आणखी एक षटकार. लाजवाब बॅटिंग दोन्ही सलामीवीरांमार्फत. आधी जयेश पाटील तुटून पडला होता. एक बक्षीस आलंय. हा, तर मोनिशने जर दुसरा षटकार मारला तर 1000 रुपये. लागोपाठ 3 षटकार मारल्यावर सन्माननीय विकास सांगो पाटील, माजी उपसरपंच ओवळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 2 मारलेत, तिसरा षटकार मारायचा आहे. जर मारला मोनिशने तर भाऊ 1000 रुपयाने तुझा बॅलन्स वाढेल. सलगचे 2 षटकार आलेले आहेत. संधी असणार आहे पारितोषिक जिंकण्याची फलंदाज मोनिशकडे. दोघांची खेळण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, परंतु दोघेही फार इफेक्टिव्ह आहेत आणि अट्रॅक्टिव्ह देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज जयेश पाटील आणि मोनिश. धावसंख्या बिनबाद 27. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. देवेनला चांगलाच चोप पडलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. 12 धावांवर खेळतोय मोनिश. 2 चेंडूंचा सामना केलाय. जयेश पाटील 15 धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूंचा फक्त सामना केलाय. 2 चौकार जेपीच्या बॅटमधून आणि 1 षटकार देखील पाहायला मिळाला. अप्रतिम सुरुवात केली आहे, नेत्रदीपक सुरुवात केली आहे, धुवाधार सुरुवात केली आहे गावदेवी ओळी संघाच्या सलामीवीरांनी. चांगली मजबूत पायाभरणी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळेच येथे एक फार मोठी धावसंख्या बनवण्याची संधी असेल. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये एक वेगळा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4-4 षटकांची मॅच आहे आणि त्यामुळेच प्रत्येक ओव्हरमध्ये थोड्या वेगळ्या प्रकारचं क्रिकेट देखील पाहायला मिळू शकतो. येथून दुसरे गोलंदाज कमबॅक देखील करू शकतात आणि ते करावाला देखील लागणार आहे. येथून जर 50 पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत थांबवायचं असेल तर तिन्ही गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. टिचून मारा करावा लागेल. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सागर पाटील. अनुभवी गोलंदाज आहे सागर पाटील, लेफ्ट आर्मर. अनेक वर्षे तो क्रिकेट खेळत आलेला आहे आणि बरेचसे सामने त्याने स्वतःच्या गोलंदाजीच्या बळावर दिवे संघाला जिंकून दिलेले आहेत. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे खरं तर. सिटी क्रिकेटमध्ये एक मुख्य गोलंदाज म्हणून त्याचा समावेश करण्यात आला संघामध्ये, परंतु ग्रामीणमध्ये खेळत असताना तो एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आलेला आहे. फलंदाजी करत असताना उजव्या हाताने बॅटिंग करत असतो, परंतु गोलंदाजी तो डाव्या हाताने करतो. हे विशेष. जेपी ऑन स्ट्राईक. पहिला बॉल थोडासा स्लोवर बॉल होता, चेंडूला येऊ दिलंय, फक्त दिशा दाखवली. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला. चांगला फटका जेपीचा आणि रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा हरणाचा वेग आणि चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. यासाठी तर प्रसिद्ध आहेच जेपी. चांगले फटके तर तो खेळतच असतो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये देखील अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. सिंगलला डबलमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं, फिल्डर्सवर कसा दबाव टाकायचा हे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे जेपीला. आणि गेली कित्येक वर्ष आपण जेपीला बघतोय तशीच फिटनेस. 10 वर्षांपूर्वी देखील अशीच फिटनेस होती. आज देखील तीच फिटनेस आहे जेपीची. कमालीचा खेळाडू आहे जयेश पाटील, वंडर बॉय ऑफ भिवंडी. आणि ह्या हंगामामध्ये विशेषतः जेपी फार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला बॉल, मात्र तेवढाच चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय डीपमध्ये. फिल्डर आहे उपस्थित. यावेळेला फक्त 1 धाव मिळते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. अजय एकच मिनिटासाठी थांबवतोय. सोनादेवी टेमकर आणि गोठिवली या दोन्ही संघांनी उपस्थित झाल्याची नोंद करायची आहे आणि दोन्ही संघातील कॅप्टन्स यांनी संतोष स्मृती नाणेफेक कक्षमध्ये लगेच संपर्क साधायचा आहे. चला, गोठिवलीचे कॅप्टन आणि सोनादेवी टेमकरचे कॅप्टन. चेक. यश पाटिल, आपको तुरंत यहाँ आना है. सोनादेवी टेमगढ़ के यश पाटिल. सागर पाटील जास्त वेगानं खरं तर चेंडू टाकताना दिसलेला नाहीये, परंतु ॲक्युरसी जरूर दाखवतोय. यावेळेला ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड फटका. समोर फिल्डर आहे डीप मिड विकेटला. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. साधता आलं नाही.
ताकदवान फटका खेळला होता. बॅक टू बॅक 2 षटकार मागच्या ओव्हरमध्ये ठोकले होते फलंदाज मोनिशनं. चांगली सुरुवात त्याने केली, परंतु या वेळेला सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. प्रॉपर एलिव्हेशन त्याला मिळालं नाही. थोडासा फ्लॅट गेला हा फटका. बॅटच्या थोडासा आतमध्ये चेंडू लागला होता आणि तेच कारण राहिलं की फिल्डरला क्लिअर करू शकला नाही. कुणाल पाटील होता डीपमध्ये. चांगला झेल त्याने स्वीकारलाय. पहिलं यश मिळालेलं आहे केवणी दिवेस संघाला. ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे सागर पाटीलनं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1:32. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज सुशांत पाटील, आणखी एक चांगला स्ट्रोक प्लेअर गावदेवी ओवळी संघाकडून. मोनिश सुशांत यांची दोघांची खेळण्याची जी पद्धत आहे जवळपास सारखीच आहे. हा देखील एक चांगला हार्ड हिटर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहे उपस्थित, मात्र थोडीशी मिसफील्ड होते. पॉईंटला 1 धाव तिथे मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 31 या आकड्यावर. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा कुठून काढल्या सलामीवीरांनी. धमाकेदार सुरुवात केलेली आहे, पण हे षटक आत्तापर्यंत तरी सागर पाटीलच्या नावावर राहिलेलं आहे. सागरकडे जो अनुभव आहे तो त्याने पणाला लावलाय. हात उघडण्याची फारशी संधी आत्तापर्यंत तरी फलंदाजांना दिलेली नाही. एक महत्त्वाचा गडी देखील बाद केलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस स्विंग केलाय. जयेश पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. बघायचा हे चौकार की षटकार. पंचांचा इशारा अजूनही आलेला नाहीये आणि हा षटकार, परंतु चेक केलं जाईल. कन्व्हेन्शनल स्वीप असेल, स्लॉक स्वीप असेल किंवा फॉलिंग स्लॉक स्वीप असेल, सर्वच प्रकारचे स्वीप शॉट, रिव्हर्स स्वीप देखील खूप चांगल्या पद्धतीनं जयेश पाटील खेळत आलेला आहे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर थोडासा हा फटका गेला होता फिल्डरला बीट करत असताना. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 43. एका गड्याच्या मोबदल्यात गावदेवी ओवळी. फक्त 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळत आहे जयेश पाटीलकडून. अवघ्या 8 चेंडूंचा सामना केलाय आणि 30 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावांचा अक्षरशः डोंगर येथे रचला जातोय गावदेवी ओवळी संघाकडून. सुशांत 1 या धावसंख्येवर खेळतोय. फक्त एका चेंडूचा सामना केलाय आणि आता गोलंदाजीमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. करण पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. फार चर्चित असलेलं नाव आहे युवा खेळाडूंच्या यादीतील या हंगामामध्ये करण पाटील. अगदी व्यावसायिक स्तरावर करण पाटीलला आपण खेळताना बघतोय. फलंदाजाच्या भूमिकेत सुशांत आहे आणि आता गोलंदाजाच्या भूमिकेत करण आहे. दोघे मावस भाऊ आहेत. हे माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण आता क्रिकेट आहे शेवटी. क्रिकेटमध्ये तुमच्या विरोधात जो असेल त्याच्या विरोधात तुम्हाला चांगली कामगिरीच करावी लागते. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावाच लागतो. शेवटी संघासाठी चांगलं करणं गरजेचं आहे. चला खेळ स्पीडअप करायचा विनंती असेल केवनी दिवे संघ. करणचा पहिला बॉल. क्विकर डिलिव्हरी. बॅटची एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला मिसफील्ड. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये. तिकडे बॉल आडवेपर्यंत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. चांगली
धाव ठोकली दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वर. खरं तर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची फार मोठी आउट साईड एज लागली होती. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 45. करण पाटील सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज देखील आहे या हंगामामध्ये. आपण बघायला गेलो तर केवणी दिवे संघाकडून अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. मग त्या भिवंडी सिटी क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा ग्रामीणच्या स्पर्धा असतील किंवा ऑल इंडिया लेवलवरच्या स्पर्धा असतील. खुल्या गटामध्ये देखील अप्रतिम कामगिरी करण पाटीलची पाहायला मिळते. फार युवा खेळाडू आहे. पुन्हा एकदा क्विकर बॉल, फुलर लेंथ, ऑफस्टिकच्या बाहेर बीट करत असताना फलंदाजाला चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. पहिले दोन्ही चेंडू क्विकर टाकलेले आहेत. जशी खेळपट्टी असेल त्या खेळपट्टीचं स्वरूप समजून घेत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो करण पाटीलचा. यावेळेला लॉफ्टेड फटका समोरच्या बाजूनं उंच उडालेला झेल आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. यानंतरचा सामना असेल गोठिवली विरुद्ध सोनादेवी टेमघर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी. आपण स्वर्गीय संतोष स्मृती टॉस बॉक्समध्ये जाऊन बसायचं आहे. त्यानंतर साईश खारबाव विरुद्ध वेहळे अशी मॅच असेल. हा बॉल थोडासा संथ गतीनं टाकला गेला होता. थोडीशी बोट फिरवली होती, फिरकी देण्याचा प्रयत्न केला. समोरची सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु उंची जास्त गाठली आहे फटक्यानं. सुशांतला अखेर शांत केलं गेलेलं आहे. दुसरा धक्का बसलाय गावदेवी ओवळी संघाला. सागर पाटीलनं चांगला झेल स्वीकारलाय. बाद होण्यापूर्वी फक्त 3 धावांचं योगदान सुशांत देऊ शकलाय आपल्या टीमसाठी. धावसंख्या 2 बाद 45. आणि आता नवीन फलंदाज सूरज थळे. ओवळी संघाकडे देखील चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पण अखेर सर्वांच्या नजरा नेहमीच जयेश पाटीलवर लागून राहिलेल्या असतात आणि जयेश पाटीलनं प्रभावी कामगिरी केली आतापर्यंत. परंतु या षटकामध्ये चांगला मारा पाहायला मिळतोय. चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु फिल्डरला बीट करू शकला नाही. या कव्हर्समध्ये एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर. दोन्ही हे तुल्यबळ संघ आहेत ज्यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गावदेवी ओवळी आणि दुसऱ्या बाजूला सुमित कुमार केवणी दिवे. क्रिकेट रसिकांसाठी फार चांगली पर्वणी आहे ही स्पर्धा. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करतो जेपी. इनसाइड आउट, जबरदस्त फटका. अगदी गॅप मधून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फिल्डर दुरून पोहोचतोय. एफर्ट चांगला लगावलाय. बॉल सीमारेषेच्या आतमध्ये ढकललाय. प्रयत्नांची पूर्णपणे पराकाष्ठा केली गेलेली आहे. जबरदस्त क्रिकेट. चांगल्या बॉलवर चांगला फटका होता आणि तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राहुल मार्फत 1 धाव त्यांनी वाचवली आपल्या संघासाठी. 3 धावा मिळाल्या जेपीला. अगदी सीमारेषे लगत पोहोचत असताना भरपूर दूरवरचं अंतर कापत काढलं होतं. पण आता पंच चेक करू इच्छित आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. बाउंड्री चेक केली जाईल. आत्ताच आपल्यामध्ये सन्मान्य किरणजी पाटील यांचं आगमन झालं आहे. खारबावरनं आलेले आहेत. यशस्वी उद्योजक आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ते विभाग प्रमुख म्हणून उल्लेखनीय कामगिरी पार पाडत आहेत. युवा डॅशिंग नेतृत्व. आपलं हार्दिक स्वागत आहे किरणजी पाटील. जय महाराष्ट्र, सुस्वागतम. टीव्ही पंचांचा निर्णय चौकार असेल. प्रयत्न चांगला होता, परंतु अखेर थोडंसं अपयशच आलेलं आहे असं म्हणावं लागेल. 4 धावा घोषित केलेल्या आहेत टीव्ही पंचांनी आणि या 4 धावांबरोबरच गावदेवी ओवळी संघाचं धावांचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 50 धावा फलकावर. जयेश पाटील ज्युनियर यांना तुम्ही पाहू शकाल. अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. सध्या जयेश पाटील सिनियर बॅटिंग करतायत. दोन्ही जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये. ओवळीकडे जेपी आहे तर केवणी दिवे टीमचे कॅप्टन प्लीज आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि शेवटच्या ओव्हरला सुरुवात करा. फार जास्त वेळ आपण खर्च करत आहात. 3 ओव्हर्समध्ये 53 धावा फलकावर. जयेश पाटीलकडे अर्धशतक झळकावण्याची संधी असेल. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे जयेश पाटीलला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि मला असं वाटतंय की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू त्याने जर खेळले
तर कदाचित आपल्याला अर्धशतक पाहायला मिळू शकतोय, कारण खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे जयेश पाटील. परंतु आता त्याच्या समोर आव्हान असेल जयेश पाटील ज्युनियरचंच. जयेश पाटीलच्या विरोधात जयेश पाटील. जयेश पाटील ज्युनियर देखील फार चांगला खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळपट्ट्या जयेश पाटील ज्युनियर कडून बनवल्या जातात. चांगला पिच क्युरेटर देखील आहे. आणि विशेषतः लेदर बॉल क्रिकेट खूप चांगला खेळलेला आहे जयेश पाटील ज्युनियर. त्याची स्वतःची स्वराज्य क्रिकेट अकॅडमी देखील आहे, म्हणजे ते बरेचसे क्रिकेटपटू आता घडवले जात आहेत. जयेश पाटील ज्युनियर पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाईल, कारण स्टेप्समध्ये कदाचित थोडासा चुकला असावा. एका चांगल्या षटकाची आवश्यकता आहे ते केवणी दिवे संघाला. षटकातील पहिला बॉल स्लॉक स्वीप केलाय, उडवून दिलाय बॉल वाईड ऑफ डीप मिड विकेट. दोन खेळाडू प्रयत्नशील. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप होते आणि बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना. अखेर सीमारेषेच्या लगत बॉल अडवला गेलाय सागर पाटील कडून, परंतु झेल ड्रॉप झालाय. जयेश पाटील नशीबवान ठरतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ओळी संघाची 55 ह्या आकड्यावर. मिस टाइम फटका होता. खरं तर जेव्हा जेव्हा स्लॉक स्वीप जयेश पाटीलनं केलेला आहे, आपण बघितलंय की चेंडू थोडा पुढच्या लेंथवर आलेला आहे, परंतु हा बॉल थोडासा दूर होता जेपी पासून आणि त्यामुळेच मॅचच्या मधोमध तो घेऊ शकला नव्हता. थोडीशी टॉपेजच होती असं म्हणावं लागेल. पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती जयेश पाटील ज्युनियरनं. यावेळेला समोरच्या बाजूने ड्राईव्ह करत असताना सुंदर फटका. बॉल चाललाय स्ट्रेटिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. डोक्यावरून हा फटका खेळलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या बाजूने लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल पाठवलाय. लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्नशील होता, मात्र त्याला संधी मिळाली नाही. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 59. जयेश पाटील ऑन 43. 43 धावांवर जयेश पाटील. ओ काय फटकेबाजी सुरू आहे. स्लोवर बॉल होता. यावेळेला फिल्डरला क्लिअर करत असताना बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. नुकतेच पोमण येथील स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक झळकावलं होतं जयेश पाटीलनं. BPL मध्ये आपण एक अर्धशतक पाहिलं होतं. सिटी क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी जयेश पाटील निश्चित रूपानं करतोय. BPL मध्ये विशेषतः आपण बघितलं होतं. हा ऑफ कटर होता, लवकर पिक केला. थोडासा आखोट टप्प्याचा बॉल होता, पुल केला. पुल पॉवरफुल होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल. डीप मिड विकेटच्या वरून षटकार येतोय. 49 वर जाऊन पोहोचलाय जयेश पाटील. वंडर बॉय ऑफ भिवंडी. वंडरफुल इनिंग्स येथे खेळत असताना मानकोलीच्या श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरीमध्ये टायगर अभी जिंदा आहे हे पुन्हा एकदा दाखवून देत असताना जेपी. धन्यवाद अजय. आताच आपल्यामध्ये सन्मान्य किरण पाटीलजी, खारबावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विभाग प्रमुख यांचं आगमन झालं आहे. त्यांचं जोडीला गीतराज पाटील आणि क्रिश पाटील या दोन्ही भाच्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मयूर म्हात्रे जी भाचे आहेत, दीनाभाऊ यांचे सिव्हिल इंजिनियर, त्यांचं स्वागत आहे. सागरजी मस्के खास कोंडगावावरून आलेत, यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे रोहितजी पाटील माहिती अधिकार पत्रकार आणि संरक्षण समिती सहसचिव शिवबा प्रतिष्ठान, आपलं स्वागत आहे. सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे जे आपले भाऊजी आहेत भादवड वरून खास आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा एक प्रेम आहे मेवण्यावर की आज या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट आणि आपल्याला सर्व खेळाडूंना प्रोत्साहनासाठी ते उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य नारायणजी मस्के कोण गावातून खास आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जेपी येऊन ठेपलेला आहे. 49 धावांवर तो खेळतोय. फक्त 13 चेंडूंचा सामना केलाय. सलगचे 2 वाईट चेंडू आलेले आहेत षटकार आल्यानंतर. गोलंदाज थोडासा निराश आहे, थोडं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळते कारण पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप झाला होता. धावसंख्या 67. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. तर एक प्रोत्साहन पारितोषिक आलंय जर जयेश पाटील यांनी अर्धशतक झळकावलं. अर्धशतक कंप्लीट होत आहे जयेश पाटीलचं. तर 500 रुपयाचं हे पारितोषिक येते. मनोहरजी बळीराम
पाटील ओवळी ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सांगो पाटील माजी उपसरपंच ओवळी यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय पाटीलसाठी. आणि जबरदस्त, आजही तुम्ही कुठेही जा महाराष्ट्रात एकच वाक्य लक्षात ठेवा, पाटलांचा नाद करायचा नाही. आणि अशा पद्धतीने फलंदाजी करणारा जयेश पाटील JP, कॉंग्रॅच्युलेशन्स. लाजवाब इनिंग्स जयेश पाटीलकडून. 14 बॉल्समध्ये 51 धावांची नाबाद खेळी, 4 चौकार आणि 4 षटकार ठोकलेत. या स्पर्धेतील हे दुसरं अर्धशतक आपण बघतोय. काल नितीन मुकादमनं अर्धशतक झळकावलं होतं पायगाव संघाकडून. पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण करतोय जयेश पाटील. मोठे फटके तर त्याने खेळलेलेच आहेत, परंतु जेथे जेथे संधी मिळते एकेरी धावेला दुहेरी धावेत रूपांतरित करण्याची तेथे त्याने संधीचं सोनं केलेलं आहे. 2 धावा जिथे मिळत होत्या तिथे 3 धावा देखील घेतलेल्या आहेत. सेलिब्रेशन देखील फार छान होतं, कॅप देखील काढली, प्रेक्षकांचं जे अभिवादन होतं त्याचा स्वीकार केला आणि अगदी टाळ्यांचा कडकडाट क्रिकेट रसिकांनी देखील केला. दाद दिली आहे जयेश पाटीलच्या या खेळीला माणकोलीच्या इकडे प्रेक्षकांनी. यावेळेला क्रॅकिंग ड्राईव्ह, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर उपस्थित आहे डीपमध्ये. फंबलिंग आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते, मात्र धावचीची संधी आहे. फलंदाज बाद होईल नॉन स्ट्रायकर सेंडला. डोंगर रचला गेलेला आहे आणि 73 धावांचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्याकरिता सुमित कुमार केवणी दिवे टीम समोर. यानंतरचा सामना, ज्या सामन्याची नाणेफेक स्वर्गीय संतोष स्मृती टॉस बॉक्स मध्ये केली जाईल, गोठिवली विरुद्ध सोनादेवी टेमघर. अप्रतिम बॅटिंग जयेश पाटील कडून पाहायला मिळालेली आहे. सोनादेवी टेमघर आणि गोठिवली या दोन्ही संघनायकांनी आपल्या संतोष स्मृती नाणेफेक कक्षामध्ये हजर राहायचं आहे. थँक्यू. आणि आता आपण नाणेफेककडे चालणार आहोत. मी विनंती करणार आहे सन्मान्य किरणजी पाटील, गीतरज पाटील आणि क्रिश पाटील या तिन्ही महानुभावांना विनंती आहे आपण नाणेफेकसाठी आता आमचा नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. शुभ संध्या. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे अध्यक्ष आणि समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण दीना सखाराम पाटीलजी यांची फ्री एंट्री फी असलेली ही स्पर्धा. आज याचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवशी एक मोठी लढत रंगणार आहे. आणि त्या लढतीसाठी आज आपल्यामध्ये सन्मान्य किरण पाटील साहेब, गीतरज पाटील साहेब आणि क्रिश पाटील हे तिन्ही महानुभाव उपस्थित आहेत. साहेब या पुढे. हे नाणेफेक आता आपण करणार आहोत गोठिवली आणि एका बाजूला सोनादेवी टेमघर. तर एका बाजूला स्वर्गीय महेंद्र चषक असं स्टिकर तुम्ही बघत आहात. महेंद्र दादा यांचा आठवणींना उजाळा एक सुंदर बॅनर तुम्ही समोर बघत आहात. गो अहेड. म्हणजे आज मी जरी नसलो तरी सुगंध दरवळत राहील. आणि एक असं मनमिळावू व्यक्तिमत्व, जर हिंदीमध्ये बोलायचं झालं, महेंद्र दादा हम आपको भुला भी नहीं सकते और वापस बुला भी नहीं सकते. परंतु तुम्ही जे आज आमच्यामध्ये आठवणी ठेवून गेले आहात, खरंच आम्ही धन्य आहोत की आमच्या आयुष्यात तुमच्यासारखा एक मित्र, भाऊ, नातेवाईक म्हणून आज तुम्ही जे काम केलं, असा मनमिळावू स्वभाव, प्रत्येकाचा शहानिशा करणारं व्यक्तिमत्व महेंद्रजी. एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आपले शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख. तर कॉल देत असताना तुम्हाला स्वर्गीय महेंद्रदादा चषक किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असा कॉल द्यायचा आहे. आणि मी विनंती करणार आहे पाटील साहेब यांना की आपला शुभ हस्ते हे नाणेफेक व्हावी. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कॉल आलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. आपण आसनस्थ व्हायचं आहे. सन्मान्य किरणजी पाटील, विभाग प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, गीतरज पाटील आणि
हॅलो 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 कॉर्डलेसची बॅटरी गेली आहे, जरा बॅटरी घेऊन या प्लीज. मित्रांनो, बॅटरी ऑफ झाल्यामुळे आपण इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारू शकलो नव्हतो, परंतु सोनादेवी टेमघर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद. धन्यवाद हरेश, धन्यवाद अजय गरत. आइए दोस्तों, लौट चलते हैं महेंद्र दादा मेमोरियल कप की अद्भुत दुनिया में. रजनी क्रिकेट की दुनिया में आप सभी का हार्दिक स्वागत. लक्ष्य है 73 रनों का. आज ये सीज़न जयेश पाटिल के अर्धशतक का सीज़न लग रहा है. पहले भिवंडी प्रीमियर लीग में अर्धशतक जरा, उसके बाद कमाल की बारी खेली थी बंटी ट्रॉफी में भड़ोडी में, और अब यहाँ पर अर्धशतक जरा है इस मेमोरियल कप में. स्वागत है आप सभी का. ग्रामीण धनवान दीना पाटिल साहब, जो कि दीना इंटरप्राइजेस के प्रोपराइटर हैं, साथ ही साथ ओमकार सेवा संस्था के अध्यक्ष हैं, और साथ ही साथ कोऑर्डिनेटर हैं ठाणा जिला शिवसेना के. 73 का लक्ष्य है. धन्यवाद सिद्दीकबाई. काही सत्कार आता आपण घेणार आहोत आणि त्यासाठी क्षमस्व. मित्रांनो, आज आपल्यामध्ये खास मनोहर बळीरामजी पाटील जे ओवळी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत, आणि तदनंतर सन्मान्य विकास सांगो पाटील माजी उपसरपंच ओवळी या दोन महानुभावांचा आपण आता सत्कार घेणार आहोत. सन्मान्य देवानंदजी पाटील जे दीना पाटील यांचे बंधू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम मनोहरजी बळीराम पाटील ओवळी ग्रामपंचायत सदस्य यांचा एक भव्य सत्कार, आणि आज आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भगवी शॉल आणि एक सन्मानचिन्ह ज्यात विठ्ठल रखुमाई यांची एक प्रतिमा आहे. शिवसेना भवन दाखवलं गेलं आणि त्यात सन्मान्य बाळासाहेब आपल्याला संबोधित करतायत असं एक चित्र आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय महेंद्र पाटीलजी आणि एवढंच नव्हे तर दीनाभाऊ यांचेसुद्धा तुम्ही फोटोग्राफ पाहू शकता. विकास सांगो पाटील साहेब माजी उपसरपंच ओवळी, आता पुढील सत्कार आपण त्यांचा करणार आहोत. आणि दोन्ही महानुभावांनी ओवळी संघासाठी जे प्रोत्साहन दिलं, आणि त्यामुळेच का होईना आज जयेश पाटीलने अर्धशतक झळकावलं आहे. जे पी आहे अजून मिड विकेट हा त्याचा फेवरेट स्थान. फॉलिंग स्वीप आज मारताना आपण कृष्णा सातपुतेचं फरदीन काझीचं कौतुक करतो, परंतु जयेश पाटील हा सुद्धा गेली 10-12 वर्ष फॉलिंग स्वीप मारतोय, हे जाणीव करून देणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये. इस बीच ये गेंद बढ़िया ड्राइव लॉन्ग ऑन पे गेंद गई है. मुकाबला चलता हुआ सुमित कुमार केवनी दिवे बनाम गावदेवी ओली. वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल जेपी ने कमाल का अर्धशतक जरा. इस वक्त पलटवार कर रही है और 2 गेंदों में 6 रन आए. गेंदबाजी कर रहे हैं साहिल जोशी, सामना करेंगे बैटर सागर पाटिल. देखिए, लक्ष्य बहुत भारी है, लेकिन कहते हैं कि भारी चुनौतियां ही मजा देती है. इस मर्तबा स्वीप किया, ऊपर लगी है, फाइन लेग पे खिलाड़ी, मौका भी दिया है और चौका भी दिया. कैच भी छूटा और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. गजब का स्ट्रोक खेला था, लेकिन कैच सीधा था जिसे लपक नहीं पाए खिलाड़ी.
10 रन बिना किसी विकेट के। पॉजिटिव रिप्लाई हम कहेंगे सुमित कुमार केवनी दिवे का। स्लॉक कर दिया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, एक और चौका। सागर पाटिल टूट पड़े हैं साहिल जोशी पे। जयेश पाटिल की बल्लेबाजी का जवाब दे रही है इस वक्त सुमित कुमार एंड कंपनी केवनी दिवे। 14 पे पहुंचा है स्कोर, हालांकि लक्ष्य काफी भारी है। अंपायर क्या कह रहे हैं? चौदह रन बिना किसी विकेट के, 2 चौके जड़ चुके हैं सागर पाटिल और कुणाल पाटिल ने 1 चौका जड़ा है। कमाल की बल्लेबाजी की जेपी ने, 54 रन बनाए और पहला अर्धशतक है, इस दूसरा अर्धशतक। धन्यवाद सिद्दीक भाई. एक सत्कार घेत आहोत आपण. सन्मान्य नारायण मस्के साहेब खास कोण गावावरनं आलेत आपल्यामध्ये खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी. त्यांचा एक भव्य सत्कार हरीश माळी यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन हा भव्य सत्कार. सुंदर असा विठ्ठल रखुमाईचं चित्र आहे आणि आज वसंत पंचमीच्या शुभदिनी मस्के साहेब आपला सत्कार यथोचित आहे. रंगबिरंगी शॉल आणि हे सन्मान चिन्ह देऊन आपला भव्य सत्कार करतायत हरीशजी माळी. जाऊया परत एकदा सिद्दीकबाईकडे. धन्यवाद. 3 गेंदों में 3 चौके जड़ चुके हैं यहाँ पे सागर पाटिल. ये देखना है, पहला चौका आया था, 6 रन हुए हैं पिछली गेंद पे. कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन. इसे कहते हैं जान हथेली पे लेके बल्लेबाजी करना, जान हथेली पे लेके जवाब देना. और दोस्तों, जान हथेली पे किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती है, इसको लगाना होता है. आप देख रहे हैं महेंद्र दादा मेमोरियल कप दापोडे. स्वागत है आप सभी का. जयेश पाटिल के अर्धशतक का जवाब पहले ओवर में 20 रन. सुमित कुमार एंड कंपनी केवनी दिवे. स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, गेंद मिड विकेट के ऊपर. 6 रन. एक असं मनमिळावू व्यक्तिमत्व, लोकांना भेटणं, मदत करणं, त्यांची शहानिशा करणं, विचारपूस करणं आणि असा देव माणूस. आणि त्यांना देवाज्ञा झाली कोरोना काळामध्ये, परंतु देवाज्ञा जायच्या अगोदर गिरनार पर्वताची परिक्रमा त्यांनी केली आणि ते पुण्य त्यांनी कमावली. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जाता जाता एक गो अहेडचा मेसेज, द शो मस्ट गो ऑन, जे इंग्रजीमध्ये म्हटलं गेलं आहे, तर गो अहेडचा मेसेज आज महेंद्र दादा आपल्याला देऊन गेले. आणि आज दीना भाऊ समन्वयक म्हणून जे काही काम करतायत त्यात कुठे ना कुठे पुण्याई आहे महेंद्र दादा यांची, आईवडिलांची, जेणेकरून आज ते एवढं काम करू शकतायत. आज मित्रांनो आपल्यामध्ये सन्मान्य रमाकांत म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, जे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. भादवडला त्यांचं वास्तव्य आहे. आणि दीना सखाराम पाटील, देवाभाऊ यांचे ते भाऊजी आहेत. भाऊजी आणि मेवण्याचं एक घट्ट नातं असते. आणि आज या स्पर्धेसाठी खास त्यांची उपस्थिती हे आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे. कारण जेव्हा घरचे लोक आपल्यासमोर स्टेजवर असतात ना, तेव्हा आपल्याला पण कधीकधी असं वाटते अभिमान की नाही, घरच्या लोकांच्या समोर आज आपण एक काही काम केलं, त्याचा चीज झालं आहे. दीनाभाऊ हो रात्र झटतायत समन्वयक म्हणून. आणि आज रमाकांत म्हात्रे साहेब यांचा एक भव्य सत्कार आपण उमाकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. भाऊजी आणि मेवणांचं हे घट्ट नातं असंच राहावं, अगदी फेविकॉलच्या जोडसारखं तुटेगा नाही असं घट्ट नातं, रेशीम गाठ
जी ओ माय जुळलेली आहे. गॉड, क्या बल्लेबाजी हो रही है, मूड बना दिया है। जयेश पाटिल थोड़ा चिंतित नजर आ रहे हैं, उनको नहीं पता था कि ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा। हा भव्य सत्कार सन्मान चिन्हवर विठ्ठल रखुमाई, सन्मान्य बाळासाहेब शिवसेना भवनातून संबोधित करताना एक फोटो, उत्कृष्ट असा हा भव्य सत्कार. पुढील मूड बना दिया है कुणाल आता एक पाटिल। सिद्दीक भाई जरा रुकना है आपको मेरे अगले इंस्ट्रक्शन तक. थैंक यू. पुढील सत्कार खास खारबावरनं उपस्थित उद्योगपती आणि आत्ताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये विभाग प्रमुखाची खूप मोठी जबाबदारी ज्यांना भेटली आहे ते सन्मान्य किरण पाटीलजी यांचा एक भव्याती भव्य असा सत्कार. कारण रक्तामध्ये जेव्हा शिवसेना बिनसलेली असते, भिनलेलं असते, त्या रक्तात भगवा झंझावात आज आपल्याला बघायला मिळतोय. किरणजी पाटील आणि त्यांचा हा भव्य सत्कार करण्यासाठी मी निवृत्ती भाऊ यांना विनंती करणार आहे. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन हा भव्य सत्कार. जात गोत्र आणि धर्म अमुसा शिवसेना 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 हे चार जे अक्षर आहेत, शी म्हणजे शिस्तबद्धता, व म्हणजे वचनबद्धता, से म्हणजे सेवाभाव आणि ना म्हणजे नागरिक संरक्षण करणारी शिवसेना. आणि त्या शिवसेनेचे शिलेदार किरणजी पाटील तुमचा सत्कार करत असताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. खूप खूप धन्यवाद किरणजी आणि आपणास पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. कमाल का रिप्लाई दिया जा रहा है, ईंट का जवाब पत्थर से। बिल्कुल दो धारी तलवार चल रही है, दोनों बल्लेबाज दे घुमा के कर रहे हैं। सामना कर रहे हैं अब कुणाल पाटिल, गेंदबाज पवन पाटिल का। इस मरतबा स्वीप लगाने की कोशिश, बल्ले से लगने के बाद शॉट फैलने एक पे गई है। एक रन आता हुआ, जोखिम बड़ा, स्कोर आगे बढ़ता हुआ। सुमित कुमार इन कंपनी केवनी दिवे का 34 रन बिना किसी विकेट के। लक्ष्य 73 रनों का दूसरा ओवर। ये देखिए उंगलियां फेरी थी, हाथों के पीछे से गेंद की थी। कमाल का टेलीकास्ट, कर लो दुनिया मुट्ठी में। टेनिस क्रिकेट का इतिहास भी प्रिंस मोइस के पास है। 22 कैमरों से पिछला 10 PL। छोटी गेंद हुक कर दिया है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद चली गई है वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। कमाल का स्ट्रोक, हुक किया था क्रीज में पीछे जाते हुए, डीप फाइन लेग पर 4 रन। 38 पे पहुंचा है स्कोर। दूसरा ओवर चल रहा है और 10 गेंदों में 38 रन। इससे अंदाजा लगा सकते हैं कि दो धारी तलवार चलती भी। और देखिए खरबूजा छुरी पे गिरे, ये छुरी खरबूजे पे, कट्टा तो खरबूजा है। गेंदबाज भी सोच रहे हैं आगे खाई पीछे कुआं, जाए तो जाए कहाँ। इस मरतबा गेंद को तान दिया है, एक और गेंद चली मैदान के बाहर। 6 रन। और यहाँ पे गिरने वाला ये पहला विकेट। स्वीप लगाना चाहते थे, LBW के रूप में पहला विकेट आता हुआ। धन्यवाद. आता आपण सत्काराकडे परत एकदा वळणार आहोत. आपल्यामध्ये मित्रांनो सन्मान्य सागरजी मस्के उपस्थित आहेत. खास कोण गावावरनं आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी देवभाऊ पाटील यांना विनंती करणार आहे, सागरजी मस्के यांचा भव्य सत्कार आता आपण करणार आहोत. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन हा भव्य सत्कार. सागरजी मस्के यांचा हा भव्य सत्कार आपण
करणार आहोत. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट, खेळाडूंना प्रोत्साहन आणि आमच्यासाठी हा मोठा अभिमान आहे. आपला सत्कार करत असताना देवाभाऊ दीना पाटील यांचे बंधू. तदनंतर आता पुढील सत्कार आपण घेणार आहोत ते मयूरजी म्हात्रे जे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि भाचे आहेत. त्यांचा सत्कार करतील रमाकांतजी घरत. सिव्हिल इंजिनियर ची खूप मोठी पोस्ट आहे. म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर काय करू शकतो जेव्हा आपण एखादी वास्तू बघतो तेव्हा आपल्याला समजते. आणि त्यांचा भव्य सत्कार आपण रमाकांतजी घरत यांना सांगणार आहोत. मयूरजी म्हात्रे यांचा एक भव्य सत्कार करावा. 44वें 2 ओवर की समाप्ति के बाद आज खरोखर म्हात्रे कुटुंबियांसाठी सुद्धा आणि दीनाभाऊसाठी सुद्धा ही खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आपण असंच यशाचे उत्तुंग शिखर गाठत राहावे मयूरजी, अशा लक्ष शुभेच्छा. मित्रांनो, आपल्यामध्ये रोहितजी पाटील उपस्थित आहेत जे तालुका अध्यक्ष आहेत आणि RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत. संवर्धन समितीचे सहसचिव आहे शिवबा प्रतिष्ठान रोहितजी पाटील यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. नाही, रोहित पाटील यांचा बाकी. रोहितजी पाटील यापुढे त्यांचा भव्य सत्कार करतील राजा पाटील, राजाभाऊ पाटील या. हे सर्व मान्यवर आज अगत्याने उपस्थित आहेत. आज वसंत पंचमी आहे, गणेश विसर्जन सुद्धा आहे, परंतु दिलेला शब्द पाळावा. आणि दीनाभाऊंचा प्रेम असा आहे की दीनाभाऊचा निमंत्रणाला कोणी अस्वीकार करूच शकत नाही. आणि आज खास रोहितजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा एक भव्य सत्कार राजाभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये उपस्थित गीत्रज पाटील यांचा सत्कार करतील राजा पाटील. हा या राजा पाटील. आपल्याकडे 2 राजा पाटील आहेत आणि दोन्ही राजासारखं मन ठेवतात आणि मनासारखे राजा आहेत. या राजाभाऊ गीत्रज पाटील साहेब यांचा एक भव्य सत्कार आता करायचा आहे. 11 गेंदे 28 रन. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन हा भव्य सत्कार आपण पूर्ण करत आहोत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गीत्रज पाटीलजी. त्याचप्रमाणे क्रिश पाटीलजी यांचा एक सत्कार राजा पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रज्वल पाटीलजी यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार आता घेणार आहोत. दीना पाटील साहेब यांचे चिरंजीव क्रिश पाटील यांचा सत्कार करतील. अगदी युवा वयामध्ये चांगले संस्कार दीनाभाऊंनी घडवलेत आणि आज हा सत्कार यथोचित आहे. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन दोन्ही युवा मित्र बघा कसे हसतायत. अशीच घट्ट मैत्री राहावी. मित्रांनो, सन्मान्य माणिक पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी देवाभाऊ यांना विनंती करणार आहे की आपण माणिक साहेब यांचा सत्कार करावा. माणिक साहेब, आज किंमत कशाला आहे? हिरा, माणिक, मोती, नीलम, पाचू, पोवळ्या, लसण्या, गोमेद आणि पुष्कराज, त्यातले तुम्ही माणिक आहात आणि म्हणून तुमचा सत्कार हे गरजेचं आहे. तर शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन हा भव्य सत्कार. पुढील वाटचालीसाठी समाजसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. लगेच जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. विशेष धन्यवाद आरेश पंड्या. खेल की शुरुआत होती भी यहाँ बची हुई गेंदे अब है 9 और 26 रन चाहिए. कुणाल पाटिल के आउट होने के बाद थोड़ा रोक लगा दी है. जेपी भी सोच रहे होंगे जयेश पाटिल के अर्धशतक पे कहीं पानी तो नहीं फिरने जा रहा है. अभी भी मैच बना हुआ है. इस मरतबा क्रीज में पीछे जाके ऑन साइड पे खेला है. डीप में खिला रही हैं. 1 रन बना और 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. आप थोड़ी मुश्किल इक्वेशन सुमित कुमार केवनी दिवे के सामने आती हुई. पहले 2 ओवर में 44 बनाए. इस ओवर में जतिन पाटिल ने ब्रेक लगा दिया. जयेश पाटिल के कजिन ब्रदर हैं जतिन पाटिल. फुल टॉस गेंद जोर से मारने की कोशिश. पीछे जयेश पाटिल हैं. गेंद पीछे जाएंगी नहीं. 1 रन. 49 बने. अब गेंदे बची है 7 और रन चाहिए 24. पहले 2 ओवर में 44 और उसके बाद 7-24 का इक्वेशन. देखिए, क्रिकेट में चीज़ें बदलने के लिए समय नहीं लगता है.
अब तक 5 गेंदों पे 5 रन दिए। कमाल की बॉलिंग दबाव की स्थिति में जतिन पाटिल की। अगला मैच गोटेवली बनाम टिमगर। फुल टॉस गेंद, स्विंग किया गैप में, लेकिन कमाल की फील्डिंग। एक ही रन वहां पे आएगा। रन लिया या नहीं? नहीं लिया है। अब 1 ओवर स्ट्राइक अपने पास रखा है सागर पाटिल ने और रन चाहिए 24। एक ओवर और 24 रन। व्हाट अ मैच। पहले 2 ओवर में 24, लेकिन जतिन पाटिल ने रोक लगा दी सिर्फ 6। ये मैच बल्लेबाजी की सफलता का मैच बनता हुआ। पहले जेपी के 54, उसके बाद कुणाल पाटिल के 22 और सागर पाटिल इस वक्त 23 पे खेल रहे हैं। तमाम नज़रें सागर पाटिल पे टिकी हुई और गेंदबाजी के लिए यंग प्रेषित पाटिल आए हैं। प्रीशित इस मर्तबा क्रीज में पीछे जाकर हुक शॉट खेला है और गेंद सीधी कैद होती हुई डीप स्क्वायर लेग पर आउट हो गए बैट्समैन। मेरे ख्याल से जेपी थे वहां। यस, जयेश पाटिल। कहाँ छूटते इनसे कैच। जंगल में शेर से शिकार कम छूटते हैं और जयेश पाटिल से कैच कम छूटते हैं। गेंदे बची है यहाँ पर 5 और रन चाहिए 24। 2 गेंदे आपने छोड़ी, मानो आपका सफर खत्म। जब 2 ओवर में 44 बने थे तो जयेश पाटिल के चेहरे पे चिंता देखी गई थी। अब इत्मीनान देखा जा रहा है। ये सीजन जयेश पाटिल के अर्धशतक का सीजन है। स्लॉक कर दिया है जयेश पाटिल। फिर एक अच्छा कैच और हैट्रिक पे आ गए अब प्रतीश। प्रीशित हैट्रिक पे आ गए हैं। दोनों कैच जयेश पाटिल ने पकड़े हैं। क्या बात है। लगता है जयेश पाटिल ने पूरी पारिवारिक 11 बना के लाई है, फैमिली 11। ये भी कजिन ब्रदर है उनके और सब कजिन ब्रदर से कहा है कि आप गेंद ऐसी करे कि कैच मुझ तक आए। प्रीशित हैट्रिक पे आए हैं और नए बैटर मैदान में आए हैं। देखना क्या कुछ है। 4 में 4 सिक्सर चाहिए। भिवंडी में खिलाड़ी एक से बढ़कर एक हैं, लेकिन वंडर बॉय जेपी जयेश पाटिल
कहते हैं जेपी तो सिर्फ एक ही है। 4-24 का इक्वेशन प्रीशित हैट्रिक गेंद के साथ सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन करण पाटिल। करण पाटिल गेंद जाया नहीं कर सकते। इस मर्तबा अच्छी गेंद थी, टर्न कर दिया, लगभग आप इत्मीनान महसूस कर रहे हैं। यहाँ से अगर गावदेवी ओली को कोई हरा सकता है तो स्वयं प्रीशित। सोनादेवी टेमगर के कैप्टन यश पाटिल इन दिनों अच्छे टच में है। हार्ड हिटिंग बैट्समैन, थोड़ी देर में उनको हम मिस्ट्री मैन भी कहेंगे, किशन मात्रे। रॉक ऑफ टेमगर नजर नहीं आ रही है। यस, वो भी हैं। इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी हैं, देखते रह गए, लेकिन बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है। दो गेंदों में 17 रन। तेजस चौधरी बहुत तेज गेंदबाज, अच्छी टीम है, लेकिन गोटेवली बड़ा नाम है। गोटेवली ने इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। वाइट गोटेवली इस इलाके में कई मरतबा सेमीफाइनल की दहलीज तक पहुंची है। कोई भी जीतने वाली टीम मैदान छोड़ के नहीं जाएंगी। इस मरतबा लॉन्ग ऑन पे खेला है, मस्तक पे दस्तक, 6 रन। कहां छुपा के रखा था इस खिलाड़ी को। 2 में 2 सिक्सर जड़े, लेकिन कहते हैं ये कम पानी में डूबने वाली मौत है, क्योंकि एक गेंद 11 रन, लेकिन हुए हैं कई मरतबा हुए हैं। अगर कोई नो बॉल ना, देखिए विकेट कीपर आए, कहने लगे सिक्सर खाइए, नो बॉल मत डालिए, वाइड मत डालिए। 1-11 का इक्वेशन तो 2004 में आरके ट्रॉफी में हुआ था। अजीब व गरीब वेदांत द्वारा एक गेंद 10 रन चाहिए। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गई है। बढ़िया फील्डिंग और मैच को जीत लिया है गावदेवी ओली ने। कॉन्ग्रेचुलेशन जेपी, जयेश पाटिल एंड ऑल टीम। इस मैच के मैन ऑफ द मैच हैं वंडर बॉय ऑफ भिवंडी। 16 गेंदों में कुल मिलाकर 54 रन, 4 सिक्सर, 4 चौके, मिक्स क्रिकेट खेला, क्लासिक और पिंच हिटिंग। जेपी इज द मैन ऑफ द मैच। चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर, जहां पे वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या मौजूद है। धन्यवाद सिद्दीक भाई। असं म्हटलं जातं ओल्ड इज गोल्ड, फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तर जयेश पाटील याने दाखवून दिलं, तो खेळत गेला, त्याने दाखवलं मी संपलो नाही आहे आणि मी अजूनही मेहनत